मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कंपनी सांगणार आहे जिने सर्वात जास्त डिव्हिडंड दिलेला आहे आणि यावेळेस सुद्धा या कंपनीने 11 रुपये पर शेअर डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. हा डिव्हिडंड 2024 साठी आहे आणि रेकॉर्ड डेट याची अजून भरपूर दूर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घेऊन ठेवण्याची बिलकुल संधी आहे. काही एक अडचण नाही, तुम्ही आरामशीर घेऊ शकता. सर्वात जास्त डिव्हिडंड देणारी कंपनी, सर्वात जास्त म्हणजे टोटल किती दिला शेअरच्या, शेअर जर 500चा असेल तर तिने 250 रुपये डिव्हिडंड जवळपास दिलेला आहे. तर असा किती डिव्हिडंड या कंपनीने दिला आहे आणि हा शेअर कुठला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण की मी पुढच्या व्हिडिओत 4 अशा सरकारी कंपन्या सांगणार आहे की ज्या शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न देऊ शकतील आणि तुम्हाला आता घ्यायला पाहिजे की नाही हे सुद्धा मी सांगणार आहे. मग गरजेचं काय आहे, सबस्क्राईब करा, लगेचच सबस्क्राईब बटन दाबा. आता जास्त वेळ न घालवता आपण जाऊया त्या कंपनीकडे. तर कंपनीचं नाव आहे वेदांता लिमिटेड. VEDL हे त्याचं सिम्बॉल आहे. आणि लगेचच व्हिडिओ थांबवू नका, स्किप करू नका किंवा जाऊ नका याच्यासाठी, कारण की जी माहिती पुढे देणार आहे ती पण जास्त महत्वाची. ओके, कंपनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिव्हिडंड यील्ड किती आहे, 26.44%. क्वार्टरली डिव्हिडंड अमाऊंट आहे 17.25 रुपये, 17 रुपये 25 पैसे. ओके, सध्या शेअरची किंमत आहे 261 रुपये, बरोबर ना. आता आपण विचार करतो की या कंपनीत असं काय आहे की जे आपण होल्ड करावी किंवा घेऊन ठेवावी. मग त्यासाठी गरजेचं आहे की याचे मागचे रेकॉर्ड बघणं, की ज्या रेकॉर्ड नुसार आपल्याला समजेल की या कंपनीने किती डिव्हिडंड दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की मागच्या 5 दिवसात, मागच्या 1 महिन्यात 21% वाढलेली आहे. मागच्या 6 महिन्यात ही लॉस मध्येच होते जवळपास 20%. आणि मागच्या वर्षभरात म्हणजे ह्या वर्षीच मागच्या डिसेंबर ते ह्या डिसेंबर पर्यंत -17% रिटर्न आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल -17% रिटर्न आहे तर हा रिटर्न कसा भरून येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी याचा रेकॉर्ड बघूया, जुना रेकॉर्ड या ठिकाणी आपण आलोय कॉर्पोरेट ऍक्शन. या ठिकाणी तुम्हाला तारीख दिसत असेल 3/2/2023 म्हणजे 3 फेब्रुवारी 2023, 6/4/2023, 30/5/2023, 27/12/2023. 27/12 यायची आहे, बरोबर ना. या ठिकाणी बघा 12.5 रुपये, सगळ्यात पहिले किती दिला, 12.5 रुपये. नंतर किती दिला, 20 रुपये 50 पैसे. नंतर 18 रुपये 50 पैसे आणि नंतर ह्या वेळेस 11 रुपये दिला. हा शेअर जर तुमच्याकडे जानेवारी पासून असला असता तर बघा, हे 12 रुपये राऊंड फिगर घेऊ आणि हे 18 रुपये, 30 रुपये आणि हे त्याच्यात 20 रुपये. हे किती झाले, 30 आणि 20 50 आणि हे 60 रुपये. ओके, म्हणजे 200. आता सध्या किंमत चालू आहे किती, 261 पैकी हे 60 रुपये तुम्हाला काय मिळत आहे, 60 रुपये तर तुम्हाला फक्त डिव्हिडंड मिळतोय. ओके, आणि त्यावेळेस तर किंमत सुद्धा कमी होती. त्यावेळेस किती होती, जवळपास 316च्या आसपास वर्षभरापूर्वी. ठीक आहे, जास्त होती, इट्स मान्य करतो. बट हा जो 61 रुपये डिव्हिडंड मिळतोय सध्याच्या कंडिशनला, हा 26 दुने 52, एक 22 ते 25% रिटर्न आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय हा जो 17% तुम्हाला मायनस दाखवत होता, तर या ठिकाणी 25% जवळपास यांनी डिव्हिडंडच दिलेला आहे शेअर प्राइस ऍज पर दिस हिस्ट्री, म्हणजे दिलेलाच आहे. ही हिस्ट्री तशीच क्रिएट नाही होत. आता बघूया महत्वाची गोष्ट की यांची बोर्ड मीटिंग झाली 18 डिसेंबर म्हणजे कालच झाली. आणि काल झालेल्या बोर्ड मीटिंग मध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की अप्रूव्ह सेकंड इंटरिम डिव्हिडंड 11 रुपये पर इक्विटी शेअर. ओके, इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे, 1 रुपया. 1 रुपयावरच किती मिळतोय त्याच्यावर हा पर्सेंटेज ठरवला जात असतो, तो 1100% येतोय. ओके, आणि जवळपास 4089 करोड रुपयाचा हा डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे. बरं, आता रेकॉर्ड डेट फॉर दिस पर्पज डिव्हिडंड शॅल बी वेनसडे डिसेंबर 27, 2023. म्हणजे 27 डिसेंबर पर्यंत आपण हा शेअर खरेदी करू शकतो. जर 27 डिसेंबरच्या आत आपल्या अकाउंटला हा शेअर आला तर समजून घ्यायचं 11 रुपये डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे. मग असं नाही करायचं की लगेच 28 डिसेंबरला विकून टाकायचं नाही. 2-3 दिवस थांबू शकता. रेकॉर्ड डेट पुढे मागे किंवा चेंजेस तर होणार नाही, न होण्याचे जास्त चान्सेस असतात. परंतु आपल्या अकाउंटला ठेवल्यास तुम्हाला हा डिव्हिडंड पुढील 1 महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटवर येईल. डिव्हिडंड आला त्यानंतर तुम्ही शेअर विकू शकता. परंतु पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा,
की मागच्या वेळेस यांनी फेब्रुवारीमध्ये सुद्धा डिव्हिडंड जाहीर केला होता. म्हणजे तुम्ही जर आता डिसेंबरमध्ये घेत असाल तर पुन्हा फेब्रुवारीत तुम्हाला चान्सेस आहे पुन्हा एकदा डिव्हिडंड मिळेल म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की हा शेअर होल्ड करून ठेवा. माहिती कशी वाटली? माहिती आवडली ना? आवडली असेल तर एक नक्की चांगली कमेंट करा आणि सोबतच तुमच्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.